झाला की सुंठवडा खावासा वाटतो. खरं तर आपल्याला सुंठवडा म्हटलं की बाळ आणि बाळंतीण आठवते. पण हाच सुंठवडा हिवाळ्यात जसं डिंक लाडू खातात त्याप्रमाणे जर आपण खाल्ला तर त्याचेही फायदे आपल्याला डिंक लाडवाप्रमाणेच मिळतात. तर सुंठवडीचे फायदे आपण आज चला पाहून घेऊयात आणि करून पण बघूयात. हाय हॅलो नमस्कार, मी मोक्षदाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी आज माझ्या रेसिपीमध्ये तुम्हाला दोन्हीही पद्धतीचे लाडू आणि वडी दाखवणार आहे. तर लाडू हे शुगर फ्री लाडू आहेत आणि वडी ही डिंकाची सुंठवडी आहे. हे डिंकाचे खडे आहेत. हे खडे झाडाच्या चिकापासून बनवतात. कडुलिंबाचा डिंक हा सर्वोत्तम असतो. थंडीमध्ये डिंक शरीराला ऊर्जा तर देतोच आणि शरीरात ऊब निर्माण करून प्रतिकारशक्ती वाढवतो व आपल्या हाडांना बळकटी देतो. हा 100 ग्रॅम डिंक आहे. तर इथं मी घेतलेले आहेत बदाम. बदाम पौष्टिक असतात. त्याचप्रमाणे काजूही घेतलेले आहेत. काजू आणि बदाम दोन्हीही 100 ग्रॅम आहे. इथं सुंठ घेतलेली आहे 100 ग्रॅम. जायफळ आणि विलायची आहे. इथं मी पाव किलो गूळ घेतलेला आहे. इथं 100 ग्रॅम मनुका आहेत. ह्या पहा, ह्या मनुका पण मी घेतलेल्या आहेत. खोबरं आहे. खोबरं मी अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे. हे खोबरं मी खिसणीने खिसलेलं आहे. तुम्ही मिक्सरमध्ये पण बारीक करू शकता. मिक्सरमध्ये बारीक करताना खोबऱ्याचे छोटे छोटे काप करून मिक्सरला पल्स मोडवर बंद चालू असं करत आपल्याला खोबऱ्याचा खीस पाडून घ्यायचा आहे. खोबरे हे ड्रायनेस कमी करतं आणि सांध्याला मजबूती देतं. त्याचप्रमाणे इथं मी खजूर घेतलेली आहे. आपण खजूर ही ओली खजूर आहे. ह्याचे मी मधल्या गुठळ्या काढून त्याला बारीक अशा प्रकारे तुकडे करून घेतलेले आहे. खजूराचा वापर आपण गूळ न वापरणाऱ्या लाडूमध्ये करणार आहोत. तर ही खजूर आहे पाव किलो. ही खारीक आहे. खारकेची पावडर मी करून घेतलेली आहे. पहिल्यांदा खारीक एका पिशवीमध्ये घातलेल्या आहेत. त्या खारकाला मी खलबत्त्याच्या दगडाने अगदी चेचून काढून घेतलेला आहे आणि त्या फ्रीजमध्ये ठेवून नंतर मिक्सरवर बारीक करून घेतलेलं आहे. एकदम बारीक आणि सॉफ्ट पावडर बनते. इथं पाव किलो तूप घेतलेले आहे. तूप तुम्ही कमी जास्त करू शकता. हे आहेत ड्रायफ्रूट्सचे काप आहेत. यामध्ये खरबुजाच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, काजू बदामचे काप, त्याचप्रमाणे तीळ आहेत. हे सर्व 2-2 चमचे याप्रमाणे पोहे खायच्या चमच्याने घेतलेले आहेत आणि ते गुलकंदामध्ये मिसळून थोडेसे ड्राय करून घेतलेले आहेत. आता हे आपल्याला वडीमध्ये वापरायचे आहेत. हे सर्व ड्रायफ्रूट्स गुलकंदामध्ये भिजवून ड्राय केलेले आहेत. कढई घेऊयात. कढईमध्ये प्रथम आपण बदाम भाजून घ्यायचा आहे. बदाम आपल्याला हलकेसे मीडियम आचेवर भाजून घ्यायचे आहेत. थोडेसे डाग पडल्यानंतर बदाम काढून घ्या. त्याच कढईमध्ये 100 ग्रॅम काजू पण भाजून घ्यायचे आहे. हे बदामाप्रमाणेच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आता हे दोन्ही साहित्य आपण थंड करण्यासाठी एका ट्रेमध्ये पसरून ठेवूयात. त्याच कढईमध्ये मोठ्या 2 चमच्याने मी इथं तूप टाकलेलं आहे. तुपामध्ये डिंक टाकलेला आहे. इथं बघू शकता डिंक कसा तळत आहे पहा. अगदी फुलासारखा फुलत आहे. मंद गॅसवर आपल्याला डिंक फुलेपर्यंत तळून घ्यायचा आहे. आपण जसं नायलॉनचा साबुदाणा चिवड्यासाठी तळतो त्याचप्रमाणे हा डिंक फुलून तयार होतो. ज्यावेळेस डिंक फुलून तयार होतो त्यावेळेसच आपल्याला काढायचा आहे. थोडा जरी कच्चा राहिला डिंक तर लाडू खराब होण्याची शक्यता असते. म्हणजे लाडू खाताना दाताखाली कचकच लागतं. त्यामुळं आपल्याला डिंक हा व्यवस्थित तळून घ्यायचा आहे. मी इथं छानपैकी तुपामध्ये व्यवस्थित पांढरा शुभ्र डिंक अशा प्रकारे तळून घेतलेला आहे. आता आपण हे तळलेला डिंक एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. थंड झाल्यानंतर त्याच कढईमध्ये आपण खजुराचे काप टाकून घेऊयात. खजुराचे काप आपल्याला सॉफ्ट करायचे आहेत.
यासाठी आपल्याला 5 मिनिट द्यावेच लागतात. थोडेसे मऊ होतात हे गरम झाल्यानंतर. खजूर मऊ झाल्यामुळं काय होतं तर ते आपण ज्यावेळेस सर्व मिश्रण एकत्रित करतो त्यावेळेस ते एकजीव होतं. त्याचप्रमाणे इथं खोबऱ्याचा खीस आहे, हा खीस पण आपण परतून घेऊयात. मंद गॅसवर परतायचा आहे, नाहीतर खोबरं करपण्याची शक्यता असते. आपल्याला इथं खोबऱ्याचा खीस लाल होऊ द्यायचा नाही. जसा हा पांढरा शुभ्र आहे त्याप्रमाणेच आपल्याला हा खोबऱ्याचा खीस ठेवायचा आहे. खजूर मी काढून घेतलेले आहेत. आता इथं सुंठ आहे पहा. सुंठ मिक्सरमध्ये जर वाटली तर ब्लेड खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळं मी इथं पारीनं अगदी छानपैकी ह्याला चेचून घेत आहे. जायफळ आहे, आपण हा पूर्ण जायफळ न वापरता ह्याच्यातला अर्धा जायफळ वापरणार आहे. तो पण मी थोडासा क्रश करून घेत आहे. सुंठ, विलायची आणि जायफळ टाकून 4 चमचे साखर टाकून आपल्याला वाटून घ्यायची आहे. साखरेमुळे स्मूथ पावडर तयार होते आणि सुंठ एकसारखी वाटली जाते. त्यामुळे मी इथं साखर घातलेली आहे. बदामाचं पण आपण पावडर करून घ्यायची आहे मिक्सरमध्ये. इथं बघू शकता मी पावडर एकदम बारीक केलेली नाही आहे, थोडी थोडी मी तसेच ठेवलेले आहे. डिंक तळलेला थंड झालेला आहे, हा पण मी वाटून घेतलेला आहे. डिंक हा चिकट असतो पहा. मिक्सरमधून काढताना सुद्धा आपल्याला तो लवकर निघत नाही. व्यवस्थितरित्या काढून घेतल्यानंतर आपल्याला हा मिक्स करून घ्यायचा आहे. व्यवस्थित हाताने मिक्स करूया. चमच्याने हा मिक्स होत नाही. हाताने जर मिक्स केला तर प्रत्येक पदार्थाला हा डिंक व्यवस्थित मिसळला जातो किंवा लागला जातो. तर आपण हा बाजूला ठेवूयात. आता थंड झालेलं खोबरं घेऊयात. खोबऱ्याला पण आपल्याला हाताने चोळायचं आहे. अगदी मऊ करून घेऊयात. भाजल्यामुळं खोबरं अगदी हाताने सहजरित्या मऊ होतं. कढईत तूप टाकलेलं आहे परत 2 चमचे. मी मनुका तळायच्या विसरलेल्या होत्या, त्यामुळे मी आता इथं मनुका पण तळून घेत आहे. तळायला टाकल्यानंतर लगेचच ह्या फुलत नाहीत, तर थोड्या वेळाने त्या फुलतात. इथं बघू शकता तळून झाल्यानंतर कशा टम फुगत आहेत. सर्व मनुका अशा फुगल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. थंड झाल्यानंतर त्यांचा शेप पहिल्यासारखाच होतो. हे माझ्याकडे प्रोसेसर आहे पहा. आता ह्या प्रोसेसरच्या ह्या मोठ्या ब्लेड आहेत. मी इथं खूप जिन्सा एकत्र मिक्स करायच्या असल्यामुळं मी ह्याचा वापर करत आहे, म्हणजे एकदाच आणि पटकन होतं. यासाठी तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये पण करू शकता, तुमच्याकडे जर फूड प्रोसेसर नसेल तर. मी पहिल्यांदा इथं खोबऱ्याचा खीस टाकून दिलेला आहे. त्यामध्ये सगळी सुंठ पावडर टाकलेली आहे. सुंठ, विलायची आणि इथं मी खारीक टाकलेली आहे, खारकेची पावडर. मी खारीक अजिबात भाजून घेतलेली नाही, कच्ची खारीकच चांगली असती खायला त्यामुळं. आणि आपण जे काजू, बदाम आणि बाकीचे जे पदार्थ आहेत, डिंक, हे सर्व मिक्स केलेले ते टाकून घेतलेलं आहे. सर्वात शेवटी मी इथं खजूर टाकलेली आहे पहा. छानपैकी भाजून घेतलेली, अगदी सॉफ्ट झालेली आहे. कलर पण खूप सुंदर आलेला आहे खजुराला. आता हे सर्व साहित्य आपल्याला प्रोसेसरमध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे. कमीत कमी 5 मिनिट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे खजूर, बदाम, काजू यांचं पावडर, डिंक, सर्व साहित्य एकदम मिक्स होईल. इथं मी टोपण लावलेलं आहे, मिक्स करून घेतलेलं आहे पहा. अगदी तेल सुटलेलं आहे. आपल्याला आता अजिबात वरून तूप घालण्याची आवश्यकता नाही आहे. इथं बघू शकता किती तेल झालेलं आहे आपलं मिश्रण. सर्व मी व्यवस्थित काढून घेतलेलं आहे. हाताने परत एकदा एकजीव करूयात. हे पहा अशा पद्धतीनं झालेलं आहे.
जास्त बारीक करायचं नाही, जर बारीक केलं तर खाण्यामध्ये मजा येत नाही. आता ह्याच मिश्रणातला अर्धा भाग मी काढून घेणार आहे. हे आपण सुंठवडीसाठी वापरणार आहोत. थोडंसं तूप टाकून मी हे हातामध्ये मळून घेत आहे. मी इथं गूळ, साखर अजिबात वापरलेला नाही. खजुराचा गुळवटपणा आणि खारकेचा गुळवटपणा ह्या लाडूला व्यवस्थित लागतो, त्यामुळं लाडू नैसर्गिकरित्या गोड होतात. तर तयार झालेले आहेत पहा आपले हे डिंक लाडू शुगर फ्री. अगदी सॉफ्ट झालेले आहेत, हाताने एकदम पटकन मोडतात. इथं बघू शकता क्रंची क्रिस्पी डिंक लाडू तयार झालेले आहेत. मोडलेला लाडू परत जोडून आपण ह्याला एकत्रितरित्या करू शकतो. हे पहा लगेचच वळले जातात. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर करा आपल्या मैत्रिणींना आणि हिवाळा एन्जॉय करा. इथं ताटलीला तूप लावलेलं आहे. आपण यामध्ये वड्या पाडणार आहोत. गूळ बारीक करून घेत आहे सुरीने. गरम केलेल्या तुपामध्ये हा बारीक केलेला गूळ आपल्याला टाकून घ्यायचा आहे. इथं आपल्याला पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे. तुपामध्ये गूळ व्यवस्थित वितळतो आणि छानपैकी तूप सुटतं त्याला आणि वड्या एकदम स्पॉन्जी आणि क्रिस्पी होतात. लाईटली इथं मी 2 चमचे सुंठ टाकत आहे. सुंठ, काळी मिरी ह्या दोन्हींची पावडर केलेली आहे. आता हे गुळामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. छानपैकी चमच्याने हलवून आपल्याला ह्या गुळाचा पाक करायचा आहे. इथं बघा पूर्ण गूळ वितळल्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा आहे. पुढे जर गेला तर गुळाच्या वड्या घट्ट पडतात. हा मस्तपैकी कढईतला गूळ टोपल्यामध्ये काढून घेऊयात. हा गूळ पूर्ण पदार्थाला मिक्स करायचा आहे. छानपैकी मऊ असतो तो, पटकन मिसळला जातो. अगदी पटकन करायचा आहे, नाहीतर वड्या आपल्या टोपल्यातच पडून जातील. हे सर्व मिश्रण ताटामध्ये ओतून घेऊयात. आता तयार मिश्रण गरम असल्यामुळं मी इथं छोटंसं पितळेचं तांबलं आहे माझ्याकडं. त्या तांबल्याने दाबून दाबून ताटामध्ये मी पसरवणार आहे. तुम्ही इथं वाटी, फुलपात्र पण घेऊ शकता. अशा प्रकारे दाबून दाबून मी ताटामध्ये 1.5 ते 2 इंचाच्या वड्या पाडणार आहे. अशा प्रकारे बांधून झालेला आहे पहा. आता इथं मी साखर घेतलेली आहे छोट्या वाटीने 1 वाटी. त्यामध्ये अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे आणि आपण जे गुलकंदामध्ये मिक्स केलेले जे ड्रायफ्रूट्सचे काप आहेत, तर ते काप आपल्याला इथं पाकामध्ये मिसळून घ्यायचं आहे. आता हे मिसळलेलं मिश्रण आपण आपल्या वड्या ज्या ताटामध्ये पहिल्यांदा टाकलेलं होतं त्या मिश्रणावर टाकून घ्यायचं आहे आणि त्याच तांबल्याने आपल्याला सगळीकडे व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. मिश्रण गरम असल्यामुळं आपण ही पद्धत वापरत आहोत. लगेचच आपल्याला ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत, कारण नंतर ड्राय झाल्यानंतर आपल्या वड्या व्यवस्थित पडत नाहीत. तर सुरीच्या साहाय्याने मी ह्याचे काप करून घेत आहे पहा. थोडंसं जरी वाळलं तरी ते सुरीला चिटकू शकतं. अर्धा तास झालेला आहे. अर्धा तासात सुकलेला आहे पूर्ण. आता आपण ह्या वड्या काढूयात. इथं पहा किती सुंदर वड्या झालेल्या आहेत. वरची साईड अगदी क्रिस्पी क्रंची झालेली आहे आणि खालची साईड एकदम स्मूथ आहे पहा. खाताना ज्यावेळेस ह्या वडीचा बाईट आपल्या तोंडामध्ये येतो त्यावेळेस आपल्याला खूप छान अशी टेस्ट लागते. क्रंची आणि स्पॉन्जी सुंठवडी डिंकाची आपली तयार झालेली आहे. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल मोक्ष.